असं म्हणतात की दुष्ट लोक ते असतात ज्यांना माहीत असते की ते वाईट आहेत, पण त्याबद्दल काहीही करण्यास त्यांचा नकार असतो. काय अशी गोष्ट आपण जाणून आहात? प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, असं म्हटलं जातं की व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाची वागण्याची, बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही लोक आपल्याबरोबर खूप चांगले वागतात आणि बोलतातही, परंतु काहीचे वागणे खूपच विचित्र असते. त्यांच्यामध्ये नम्रता नसते, बोलणेही दुखावणारे असते, त्यांच्या वागण्यात दुष्टता असते, ते नेहमी आमच्या विरुद्ध असतात. अशा वेळेस काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. परंतु प्रियांनो, आज आपण याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजचे अध्ययन आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही 35व्या स्तोत्राला सुरुवात केलेली आहे. आज 35वं स्तोत्र 11व्या वचनापासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. तर माझ्यासोबत उघडा स्तोत्रसंहिता 35 अध्याय 11 पासून पुढची वचने. द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारितात. मी केलेल्या बऱ्याची फेड ते वाईटाने करीतात. माझा जीव निराधार झाला आहे. मी तर त्यांच्या आजारात गोणताट नेसत असे. मी उपास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे. माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. तो जणू काय माझा मित्र, माझा भाऊ आहे असे समजून मी त्यांच्याशी वागलो. आईसाठी शोक करणाऱ्यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो. मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला. ते एकत्र जमले, ते अधम मला नकळत माझ्या विरुद्ध एकत्र जमले. त्यांनी माझी निंदा एकसारखी चालविली. जेवणाला नावे ठेवणाऱ्या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दात ओठ खाल्ले. श्रोत्यानो, अशी परिस्थिती आमच्या जीवनात सुद्धा येते. ज्या लोकांची आम्ही अगदी शुद्ध निर्मळ मनाने मदत करतो, ज्यांना आम्ही आपलं समजतो, तेच लोक पुष्कळदा आमच्या विरुद्धात उठतात. आमच्याविषयी वाटेल तसे बोलतात. आम्हाला वाटतं की ते आमच्या सोबत आहेत, ते आमचे मित्र आहेत. परंतु जेव्हा आमच्यावर संकटाची परिस्थिती येते, आमच्या जीवनात कठीण प्रसंग येतात, तेव्हा ते अगदी वेगळ्या प्रकारे आमच्याशी वागतात. जेव्हा आमचं वाईट होतं, आमची हानी होते, तेव्हा त्यांना आनंद होतो आणि ते आमच्या विरुद्ध एकत्र येतात. हाच दाविदाचा अनुभव होता आणि तो ह्या ठिकाणी सांगत आहे. त्या काळात दरबारामध्ये विनोद करणारे हुजरे असत. ते पगारी नोकर असत आणि भोजनाच्या वेळेस पाहुण्यांची करमणूक करण्याचे त्यांचे काम होते. आणि या ठिकाणी आपल्याला समजतं की दाविदाच्या सध्याच्या भटकंतीवरून ते दाविदाची सुद्धा थट्टा मस्करी करीत होते. त्यांनी कदाचित म्हटले असेल की तो गोल्यासारख्या महाकाय पुरुषाला घाबरला नाही, त्याला ठार करू शकला, परंतु आता शाऊलाला घाबरतो आहे. आज आमच्या समाजामध्ये असे थट्टाखोर लोक आढळतात. त्यांना कोणतीही गोष्ट सरळ दिसत नाही. प्रत्येक गोष्टीविषयी थट्टा करून तिला तुच्छ लेखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांना वाटतं की असं करून ते स्वतःचे शहाणपण सिद्ध करीत आहेत. परंतु खरी गोष्ट ही आहे की असे करून ते स्वतःचा नीचपणाच प्रदर्शित करतात. आमच्या मंडळांमध्ये सुद्धा असे लोक आहेत. अशा लोकांना मंडळीमध्ये स्थान असायला नको, कारण मंडळी ख्रिस्ताची वधू आहे आणि तिची साक्ष बिघडविण्याचा हे लोक प्रयत्न करतात. हे लोक देवाच्या लोकांची चेष्टा करतात. ते देवाच्या लोकांविषयी लबाड बोलतात. जरी नीतिमान लोकांना नेहमीच छळ व थट्टा सहन करावी लागते
आणि त्यांच्याकडे पाहून शत्रू हसतात, तरीही आम्ही हे ध्यानात ठेवायला हवे की सरते शेवटी नीतिमानांची सुटका होतेच आणि देवाच्या योग घातलेल्या राज्यामध्ये नीतिमान लोकांना वाटा असणार आहे. 17 पासून 28 वचनांमध्ये दावीद म्हणतो की मी मोठ्या मंडळीत मी तुझे उपकार स्मरण करीन, बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन. त्याला माहीत होतं की जरी हे लोक माझ्या विरुद्धात आहेत, जरी हे माझी थट्टा मस्करी करीत आहेत, तरी परमेश्वर माझ्या सोबत आहे, तो मला सोडणार नाही. म्हणून 23व्या वचनात तो म्हणतो, हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्याय निवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून उठ, जागृत हो. हे परमेश्वरा माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्याय निवाडा कर, ते माझ्या विरुद्ध हर्ष न करोत. आहा हा आमच्या मनासारखे झाले असे ते आपल्या मनात न म्हणत, आम्ही त्याला गिळून टाकिले असे ते न म्हणत. माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजित होत. माझ्या पुढे तोरा मिरविणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होत. माझ्या न्याय पक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावत. आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचे गौरव हो असे ते सतत म्हणत. माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करेल. अशा परिस्थितीत सुद्धा दाविदाचा आपल्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता आणि त्याला पूर्ण खात्री होती की तोच त्याच्या बाजूने लढणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो की माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करेल. आता आपण 36व्या स्तोत्राचा अभ्यास सुरू करीत आहोत. या स्तोत्रामध्ये दुष्ट लोकांचे चित्र रेखाटलेले आहे. हे स्तोत्र दुष्ट अशा मानवी हृदयाचे चित्र आहे. तुमचा कदाचित या गोष्टीवर विश्वास बसणार नाही, परंतु प्रत्येक मानवी हृदय दुष्ट आहे. यिर्मयाचे पुस्तक 17वा अध्याय 9 वचन आम्हाला सांगतं, हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो? परंतु या रोगट हृदयासाठी प्रभू परमेश्वराजवळ उपाय योजना आहे. 36वे स्तोत्र पहिले वचन वाचूया. दुर्जनांच्या मनातून अधर्माचा ध्वनी निघत असतो, त्याच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. ही मनातली अधर्माची वाणी काय आहे? ती वाणी म्हणजे प्रत्येक मानवाला प्राप्त झालेले आदामापासून असलेले पापी हृदय होय. तो जुना स्वभाव होय. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ते कृष्णवर्तमान 15वा अध्याय 19व्या वचनामध्ये म्हटले, अंतकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. मानवी हृदयातून अतिशय किळसवाण्या गोष्टी बाहेर पडतात. आणि वचन आम्हाला सांगतं की त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय नाही. हे वचन पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायातील 18व्या वचनात वापरलेले आहे. हे दुष्टाचे प्रगटीकरण होय. मानवाच्या जुन्या स्वभावाची मानवजातीवर पकड आहे. जे लोक म्हणतात की तुमची ससद विवेक बुद्धी तुमची मार्गदर्शक बनो, त्यांना मी म्हणेन की तुमची ससद विवेक बुद्धी तुमची मार्गदर्शक होऊ शकत नाही. पवित्र आत्मा तुमचा मार्गदर्शक होऊ शकतो, त्यालाच तुम्ही आपला मार्गदर्शक होऊ द्या. तुमची ससद विवेक बुद्धी तुम्ही काही वाईट कृत्य केले तर ते केल्यानंतर त्याविषयी तुम्हाला टोचणी लावेल. 36वे स्तोत्र 2 वचन पहा काय सांगते. आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो. एका अतिशय महत्त्वाच्या व प्रसिद्ध भाष्यकाराने म्हटले आहे की पापी लोक आत्मस्तुती करून आत्मघात करतात. ते स्वतःचाच घात करतात. ते जर स्वतःची फसवणूक करून घेणारे नसते तर सैतानही त्यांना फसवू शकला नसता. परंतु त्यांची लबाडी नेहमीच टिकून राहील काय? नाही. एक दिवस असा येईल की पाप्याची फसवणूक उघडकीस येईल. ती घृणास्पद अशी नजरेस येईल. मला वाटतं की जे पापामध्ये हरवलेले आहेत त्यांना सर्व काळ त्यांच्या जुन्या पापी स्वभावाबरोबरच राहावे लागेल आणि त्याचा तिरस्कार करायला ते शिकतील आणि त्यामुळे त्यांच्या नरक यातना अधिक दाहक बनतील. 36वे स्तोत्र 3ऱ्या वचनात स्तोत्रकर्ता म्हणतो, त्याच्या तोंडचे शब्द अनितीचे व कपटाचे असतात, त्याने सुबुद्धी व सद्वर्तन ही टाकून दिले आहेत. होय श्रोत्यानो, मानवी हृदय कपटी असल्यामुळे त्याला सुबुद्धी व सद्वर्तन यांची गरज भासेनाशी होते. आणि आजच्या जगातले अत्याचारी व अनैतिक मानवाकडे पाहिले तर ही गोष्ट सहज लक्षात येईल. 4 वचन पहा. तो अंथरुणावर पडल्या पडल्या अनितीच्या योजना करीतो,
तो कुमार्ग धरून राहतो, वाईटाचा वीट मानित नाही. अशा व्यक्तीचे चालणे, बोलणे, वागणे आणि विचार व स्वप्न यांच्यामध्ये अधर्माशिवाय दुसरे काहीच नसते. तो अधर्मामध्ये अखंड बुडालेला राहतो. आता या अतिशय वास्तव आणि घृणास्पद अशा मानवी हृदयाचे चित्र रेखाटल्यानंतर स्तोत्रकर्ता परमेश्वराचे चित्र सादर करतो. परमेश्वर कसा आहे, तो काय करतो याचे सत्य वर्णन त्याने या 36व्या स्तोत्राच्या 5 ते 7 या वचनांमध्ये केलेले आहे. 5 पासून 7 वचने. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. तुझे नीतिमत्व महान पर्वतासारखे आहे. तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत. हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशु ह्यांचा प्रतिपाळ करीतोस. हे देवा, तुझे वात्सल्य किती अमोल आहे. मानवजाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते. खरोखर हे येशू ख्रिस्ताचा पिता प्रभू परमेश्वर याचे फार सुंदर चित्र आहे आणि ते एक सत्य चित्र आहे. प्रभू परमेश्वराची कृपा अनादि अनंत आहे आणि त्याची दया सनातन आहे. ती मानवाच्या बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे. त्याचे वात्सल्य मातेच्या वात्सल्यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे आणि अशा दयाळू कृपाळू वात्सल्यमय परमेश्वराचा अव्हेर मानव करतो. या परमेश्वराचे भय मानव बाळगत नाही आणि अशा प्रेमळ प्रभू पित्याच्या पंखाखाली असणे म्हणजे काय असते हे त्याला माहीत नाही. फक्त न्यायी लोक, नीतिमान लोक त्याच्या पंखाखाली आश्रय घेतात. प्रभू परमेश्वराने इस्रायलाला मिस्राच्या दास्यातून बाहेर काढून वचनदत्त देशात आणले. परमेश्वराच्या पंखाविषयी मला बोलायला आवडते. निर्गमचे पुस्तक 19 अध्याय 4 वचनात तो इस्रायली लोकांना काय म्हणाला ते आपण वाचूया. मिस्रांचे मी काय केले ते व तुम्हास जसे काय गरुडाच्या पंखावर बसून मी आपल्याकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. श्रोत्यानो, परमेश्वराच्या पंखाखाली सुरक्षितता, संरक्षण, विसावा व देवाच्या प्रेमाची ऊब आहे आणि त्याचे भय धरणाऱ्यांना, त्याच्या आज्ञेत राहून त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांना त्याच्या या कृपेचा अनुभव येतो. पण आज अनेक लोक या देवाचा अव्हेर करतात. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास
स्तोत्रकर्ता पुढच्या 2 वचनांमध्ये देवाला काय विनंती करीत आहे हे वाचण्याआधी आपण एक वचन वाचूया. मत्ते कृष्णवर्तमान 23वा अध्याय 37वे वचन. एरुशलेमे, एरुशलेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्यास धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. श्रोत्यानो, अशा प्रेमळ, संरक्षण करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या देवाला आज जगातील अनेक लोक धिक्कारीत आहेत. आता आपण 36वे स्तोत्र 11 आणि 12 ही वचने वाचूया. गर्विष्ठाचा पाय मला न तुडवो, दुर्जनांचा हात मला हाकून न लावो. पहा, दुष्कर्म करणारे तेथे पडले आहेत, त्यांना लोटून दिले आहे, त्यांच्याने उठवणार नाही. दावीद प्रार्थना करीत आहे की परमेश्वराने त्याच्यावर सतत अनुग्रह करावा आणि गर्विष्ठांच्या हाती त्याला कधी पडू देऊ नये. आज विश्वासणाऱ्यांची हीच प्रार्थना असायला हवी. आज दुष्कर्मी आपल्याच इच्छेने चालत असतील, परंतु एक दिवस परमेश्वर त्यांचा न्याय केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करणारे लोक देवाच्या पंखाखाली सुरक्षित असतील. आता श्रोत्यानो, आपण 37व्या स्तोत्राला सुरुवात करीत आहोत. 34, 35, 36 या स्तोत्रांचा अभ्यास आम्ही केला आणि त्यामध्ये आम्ही अनुक्रमे सुटकेमुळे केलेले स्तुतिगीत, शत्रूंपासून सुटकेसाठी प्रार्थना आणि दुष्टाचे वर्णन या गोष्टी अभ्यासल्या. आता आपण पुढच्या स्तोत्रांचा अभ्यास करणार आहोत. 37व्या स्तोत्राच्या अभ्यासापासून आपण आज सुरुवात करूया. भावी आशीर्वादांविषयी अभिवचन ही या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. हे दाविदाने लिहिलेले स्तोत्र आहे, ज्यात दाविदाचा अनुभव व्यक्त झालेला आहे. हे स्तोत्र देवाच्या लोकांना दिलासा देत आलेले स्तोत्र आहे, परंतु बऱ्याचदा लोक या स्तोत्राचा अयोग्य ठिकाणी उपयोग करतात. 37वे स्तोत्र पहिले 2 वचने आपण वाचूया. दुष्कर्म्यांवर जळफळू नको, अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको, कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. दुष्कर्म्यांची होणारी भरभराट पाहून दावीद अस्वस्थ झाला. श्रोत्यानो, हा विषय 73व्या स्तोत्रामध्ये व जुन्या करारात इतरत्र हाताळण्यात आला आहे. दुष्कर्म्यांची भरभराट का होते? जुन्या करारामध्ये परमेश्वराने विश्वासणाऱ्यांना भौतिक आशीर्वादांचे अभिवचन दिले. आज विश्वासणाऱ्यांसाठी त्याने ते अभिवचन दिलेले नाही. कारण श्रोत्यानो, आमची विश्वासणाऱ्यांची आशा सार्वकालिक जीवनामध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे. परंतु त्या काळातल्या इस्रायलची आशा या पृथ्वीवरच्या जीवनामध्ये होती. म्हणून त्या काळातला संवेदनशील माणूस आजूबाजूला दुष्कर्म्यांची भरभराट पाहून अस्वस्थ होणे साहजिक होते. दुष्कर्म्यांच्या शेतात भरपूर पीक आलेले त्याला दिसे, परंतु नीतिमान माणूस अन्नधान्यासाठी तरसताना त्याला दिसे आणि याचे कारण समजणे एक कठीण गोष्ट होती. 73व्या स्तोत्राचा रचनाकार आसाफ याने जो निष्कर्ष काढला, तोच निष्कर्ष दाविदानेही काढला की शेवटी दुष्कर्म करणारे गवताप्रमाणे कापून टाकण्यात येतील. परमेश्वर या दुष्कर्म्यांना नष्ट करतो. आजही जेव्हा आम्ही आमच्या अवतीभोवती नजर टाकतो, तेव्हा आम्हाला हीच गोष्ट आढळते की लबाडी करणारे, लाच लुचपत करणारे ऐश्वर्यात जगतात, तर सचोटीने प्रामाणिकपणे जगणारे गरिबी व साधेपणात जगतात. यामुळे आम्ही विफल होणे साहजिक आहे. परंतु अशा वेळेस आम्ही जर परमेश्वर या परिस्थितीविषयी काय म्हणतो त्याकडे लक्ष पुरवले, तर आमचे वैफल्य, आमची अस्वस्थता दूर होईल. परमेश्वराला त्याच्या वेळेप्रमाणे आम्ही कार्य करू द्यायला हवे. तो ह्या सर्वांचे निर्मूलन करणार आहे. 37वे स्तोत्र 3 आणि 4 वचन वाचूया. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग, देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करील. पृथ्वीवरील लोकांकरिता देवाने दिलेले अभिवचन होते. देवाने त्याच्या लोकांना म्हटले, तुम्ही दुष्कर्म्यांची चिंता करू नका, त्यांच्याकडे पाहू नका, मजवर भरोसा ठेवा, मी तुमची काळजी घेईन. पुढे तो त्यांना 5व्या वचनात काय म्हणतो पहा. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. श्रोत्यानो, बऱ्याचदा जे आम्हाला आमच्या अवतीभोवती दिसते त्याकडे पाहून
न दिसणाऱ्या परमेश्वरावर अविश्वास दाखविण्याकडे आमची प्रवृत्ती असते. परंतु परमेश्वर आम्हाला त्याच्यावर भाव ठेवायला सांगतो. इस्रायलांना दिलेले अभिवचन होते, पण ते आम्हाला सुद्धा लागू पडते. तो तुमच्या कार्यावर, व्यापारावर आशीर्वाद देईल किंवा नाही माहीत नाही, परंतु आत्मिक रूपाने त्याने आम्हाला आधीच आशीर्वादित केले आहे आणि आवश्यक असलेल्या सर्व आत्मिक आशीर्वादांचा वर्षाव तो आम्हावर करीत आहे, करणार आहे. आम्हाला आमचा जीवितक्रम त्याच्या हाती सोपवून देण्याकरिता तो सांगतो. ही गोष्ट आपण कधी केली आहे काय? तुमचे सर्व निर्णय, मग ते लहान असोत किंवा मोठे असोत, तुम्ही देवाच्या हाती सोपवले आहेत काय? तो तुमचा मित्र आहे. तो तुमच्यावर प्रीती करतो. तो तुम्हाला वाचवू इच्छितो. परंतु तुम्ही आपले सर्व मार्ग त्याच्या हातात सोपविले पाहिजेत. जर तुम्ही तसे केले असेल तर तुम्हाला तुमच्या अनेक निर्णयांविषयी खेद करावा लागणार नाही. अनेक बाबींविषयी तुम्हाला आनंद प्राप्त होईल आणि जितके तुम्ही देवाच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न कराल तितके तुमचे मनोरथ पूर्ण होतील. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय आणि 7व्या वचनात सांगितले. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 7वे वचन, तुम्ही माझमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. श्रोत्यांनो, बऱ्याचदा आमचे मनोरथ सिद्धीस जात नाहीत. आमच्या प्रार्थनांना उत्तर मिळत नाही, कारण आम्ही आमचा जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून देत नाही. त्याला आमच्या जीवनात प्रथम स्थान देत नाही. फक्त संकटाच्या वेळी आम्ही त्याला हाक मारतो व मदत मिळाल्यावर गरज सरो, वैद्य मरो अशी आमची वृत्ती असते. त्याच्याकडे आम्ही फक्त स्वार्थासाठी जातो. याकोबाचे पत्र 4 अध्याय 3 वचन, यामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. याकोबाचे पत्र 4 अध्याय 3 वचन, तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. देवाच्या वचनाप्रमाणे चालणे, त्यावर भाव ठेवून आपला जीवितक्रम त्याच्यावर सोपवून देणे, यामुळे काय आशीर्वाद प्राप्त होईल ते तो 6व्या वचनात सांगत आहे. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील. किती सुंदर गोष्ट आहे ही श्रोत्यानो. सर्व लोकांसमोर आमचे नीतिमत्व भर दुपारच्या सूर्यप्रकाशासारखे झळकेल. 7वे वचन वाचूया. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत रहा. जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दुष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याच्यावर जळफळू नको. श्रोत्यानो, परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहणे, शांतपणे त्याची प्रतीक्षा करणे, या गोष्टी आम्हासाठी फार कठीण आहेत. कारण आम्ही आमच्याच बुद्धीने विचार करून निर्णय घ्यायला उतावळे बनतो. परमेश्वर उत्तराला विलंब लावत आहे व त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर चालली आहे असे आपल्याला वाटते. म्हणून परमेश्वराला आपण काहीतरी करून मदत करावी अशी तीव्र इच्छा आम्हाला होते. परंतु श्रोत्यानो, आम्ही हे विसरतो की परमेश्वराचे निर्णय अतिशय योग्य असतात. ते अचूक असतात आणि त्याला सर्व गोष्टींसाठी योग्य वेळ माहीत असते. तो आमच्यासाठी सर्व गोष्टी योग्य वेळी सुव्यवस्थित व सुयोग्य करतो, अशासाठी की त्याविषयी खेद करण्याची आमच्यावर अजिबात वेळ येत नाही. परमेश्वरावरचा आमचा अविश्वास हे आमच्या अस्वस्थतेचे कारण आहे. आणि जरी आमचा त्याच्यावर दृढ विश्वास असला तरी जोपर्यंत तो आम्ही कृतीमध्ये उतरवत नाही तोपर्यंत तो विश्वास निरर्थक आहे. आता आपण 8वं वचन वाचूया. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. मला वाटतं की रागावर ताबा मिळवणे आम्हाला येशू ख्रिस्ताच्या साह्याने शक्य आहे. परंतु जर आम्ही रागापोटी काही अयोग्य कृत्य केले तर परमेश्वर आम्हाला त्याची शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. रागावर ताबा ठेवणे आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये शक्य आहे. श्रोत्यांनो, पुष्कळदा आमचा स्वतःच्या विचारांवर, स्वभावावर ताबा राहत नाही. आम्ही लवकर रागात येतो, वाटेल तसे बोलतो आणि मग स्वतः दुखी होतो, इतरांना दुखी करतो. आज आम्हाला अवश्य आहे की आम्ही आमच्या सर्व अशा गोष्टींवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ताबा प्राप्त करावा. म्हणून श्रोत्यांनो, वेळ गमावू नका. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.
मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. 34वे स्तोत्र हे देवाचे भय धरणाऱ्यांसाठी एक सुंदर आध्यात्मिक आशीर्वाद आहे. आजचा प्रश्न, जुन्या करारामध्ये परमेश्वराने विश्वासणाऱ्यांना कोणत्या आशीर्वादांचे अभिवचन दिले? ए. सामाजिक, बी. भौतिक, सी. आत्मिक, डी. स्वर्गीय. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की दुष्ट लोक सर्वत्र असतात. ते कपटी असतात आणि वाईट योजना करतात. परंतु परमेश्वर हा अमर्याद प्रेम आणि नीतिमत्तेने परिपूर्ण आहे. त्याची सोबत जर आम्हाला आहे तर दुष्ट आमचे काही करू शकत नाही. आम्हाला विश्वासाने त्याच्याकडे प्रार्थना करावी लागेल. आम्हाला आमचे सर्व निर्णय देवाच्या हाती सोपवावे लागतील. प्रियांनो, यासाठी आपण तयार आहात काय? आमच्यासाठी भावी आशीर्वादाचे अभिवचन फक्त देवाकडे आहे असा आमचा विश्वास आहे काय? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमचा निर्माणकर्त्या, आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये सोपवितो यासाठी की प्रभूजी तू आमच्या जीवनाला दिशा द्यावीस, आकार द्यावा आणि प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याच गोष्टी कराव्या ज्या तुला आवडतील. होय प्रभूजी, अनेक लोक आहेत जे दुष्ट भावना ठेवून आपल्या जीवनामध्ये आचरण करीत आहेत. परंतु परमेश्वर देवप्पा, या सर्वांपासून तू आम्हाला राखतोस, तू आमचं संरक्षण करतोस, म्हणून आम्ही तुझे आभारी आहोत. परंतु प्रभूजी, या सर्वांना देखील तुझी कृपा कळावी यासाठी बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर. होय बाप्पा, आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपितो आणि या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.